इजाज खान पठाण प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा निकाल काही क्षणात जाहीर होणार आहे, पण मागाशीच मी ब्रेकवर जाण्यापूर्वी सांगितलं होतं संजय पाटील यड्रावकर हे नगराध्यक्ष तिथले झालेले आहेत आणि संजय पाटील यड्रावकर हे 22,647 मतांना विजयी झालेले आहेत। 22,647 मतांना त्यांनी आघाडी मिळवलेली आहे, विजयी झालेले आहेत। जयसिंगपूरचे नगराध्यक्ष म्हणून संजय पाटील यड्रावकर यांचं नाव काही क्षणात घोषित होईल। संजय पाटील यड्रावकर राजर्षी शाहू विकास आघाडीचे नेते आहेत, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे धाकटे बंधू आहेत। जयसिंगपूरच्या नगराध्यक्षपदी ते विजयी झालेले, यापूर्वी त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। यावेळेला त्यांनी बांधणी चांगली केली, ताराराणी आघाडी आपल्या गोठ्यात आणली, भारतीय जनता पार्टी आपल्या गोठ्यात आणली आणि भाजपाचे काही नेते जरी विरोधात गेले असले तर भाजपाचा मतदार आपल्याकडे वळवण्यात त्यांनी यश मिळवला। 22,647 मताधिक्य संजय पाटील यड्रावकरांना मिळाला आहे। जयसिंगपूरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या मताधिक्यानं कोणीतरी नगराध्यक्ष विजयी होऊ शकतं हे यड्रावकर बंधूंनी दाखवून दिलेलं आहे। आणि इथं भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सुपडा साफ झाल्याचं दिसून येतंय। साधारणपणे 20 नगरसेवक पदाचे उमेदवार राजर्षी शाहू विकास आघाडीचे निवडून आलेले आहेत। गेल्या वर्षी त्याने रेकॉर्ड तोडून टाकलेला आहे। गेल्या वेळेला जी आघाडी निर्माण झाली होती बहुजन विकास आघाडीनं ताराराणी आघाडी स्थापन केली होती आणि ताराराणी आघाडीनं त्यावेळेला 5 वर्ष अगोदर अतिशय चांगल्या प्रकारे मोर्चा बांधणी केली होती। यावेळेला कसलीही मोर्चा बांधणी नव्हती, केवळ एखाद्या नेत्याला विरोध करायचा म्हणून लोक एकत्र आले असा समज ज्यावेळेला जयसिंगपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्यामध्ये पसरला गेला आणि त्यावेळेला मात्र या निवडणुकीचा निकाल आज या क्षणाला आपण पाहतोय। संजय पाटील यड्रावकर हे नगराध्यक्ष जयसिंगपूरचे झालेले आहेत। 22,647 मतांची त्यांनी आघाडी मिळवलेली आहे। ही खूप मोठी, जिल्ह्यातली सगळ्यात मोठी आघाडी मानावी लागेल। याशिवाय 20 नगरसेवक पदाचे उमेदवार यड्रावकर गटाचे निवडून आलेले आहेत, एक अपक्ष निवडून आलेले आहे आणि विरोधी गटाला केवळ 5 जागा मिळालेल्या आहेत। गेल्या वेळेला 8+1 जागा होत्या। विरोधी गटाचं 4 जागेचं नुकसान झालेलं आहे, नगराध्यक्ष पदाचं नुकसान झालेलं आहे। याचं आत्मचिंतन श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी आणि गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी करायला हवं। मराठा कार्ड सुद्धा बाहेर काढलं गेलं होतं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। मराठा बहुल जिथं मतदारसंघ आहेत, साधारणपणे 8 वार्ड हे मराठा मतदारांच्यावर अवलंबून असणार आहेत, त्याच ठिकाणी यड्रावकरांना सर्वाधिक मतं मिळालेले आहेत। मराठा समाजातले मुख्य नेते जे होते ते यड्रावकर गटाबरोबर होते, राजर्षी शाहू आघाडीबरोबर होते, हे बाकी यातनं स्पष्ट झालेलं आहे। चिकोडे साहेब आपल्याला पाहायला मिळेल की जयसिंगपूरमध्ये 2 कारखानदार आणि मधल्या काळात चळवळीत असणारे राजू शेट्टी हे एकत्र आलेल्या लोकांना आवडलेलं दिसत नाही असं म्हणायचं की काय, असा एक प्रश्न पडतो। किंवा सरळ दत्त कारखान्यानं उठायचं आणि कोणाला तर विरोध करायला म्हणून जायचं, ही गणपतराव पाटलांची भूमिका लोकांना आवडलेली दिसत नाही। नगरपालिकेत नेमकं काय चुकालं याच्यावरती त्यांनी कधी बोट ठेवलं नव्हतं, त्यांच्या समर्थकांनी बोट ठेवलं नव्हतं। कंत्राटदारांच्या विचारानं गणपतराव पाटील पुढे जातात। ही जयसिंगपूरमध्ये जी अफवा पसरली होती त्या अफवेवर शिक्का मारायची की काय हे आता या निवडणुकीच्या निकालानं पाहावं लागेल। संजय पाटील यड्रावकर हे जयसिंगपूरचे नगराध्यक्ष झालेले आहेत आणि जयसिंगपूरमध्ये प्रचंड बहुमत यावेळेला यड्रावकरांना यापूर्वी मिळालं नाही एवढं बहुमत। 20 जागा यड्रावकरांना मिळाले आहेत। राजर्षी शाहू आघाडीचे 20 नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। केवळ 5 जागावरती, अगदी 5 जागावरती आणि त्याही टक्करीत जागा मिळालेल्या आहेत विरोधी गटाला। सुदर्शन कदम ही उमेदवार चांगला होता पण त्यांची पार्टी ज्या पद्धतीनं राबायला पाहिजे ती राबली नाही असं दिसते। केवळ सोशल मीडियावर राहिली, आरोप करताना राहिली, कुठे ईडी आणि सीडीच्या चौकशीच्या पाठिंबा लावतो म्हणून लागली आणि ते जयसिंगपूरच्या जनतेला आवडले नाही। पिण्याचं पाणी, रस्ते, आरोग्य या प्रश्नावर हे लोक बोलले नाहीत। पुतळ्याचा प्रश्न काढला पण तोही तिथं फेल गेला। असं साधारणपणे एकंदरीत या विश्लेषण करताना असं दिसतं की जयसिंगपूर नगरपालिका निवडणूक शिरोळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात होती। या ठिकाणी संजय पाटील यड्रावकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून विजयी झालेले आहेत। 20 नगरसेवक त्यांचे विजयी झालेले आहेत असं सांगण्यात येतं। आपला प्रतिनिधी तिथला आहे। आता नक्की बातमी आपल्याला विजयी उमेदवारांची नावंसुद्धा काही क्षणात आपल्यापर्यंत पोचतील, पण यड्रावकरांचे 20 आणि त्याच्याबरोबर विरोधी पक्षाचे 5 आणि अपक्ष 1 असे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत। 26 जागा जयसिंगपूरला होत्या। सर्वात जास्त मतदान 35,000च्या आसपास इथं मतदान झालं होतं। 22,000 मताचा आघाडी, 22,647 मताची आघाडी संजय पाटील यड्रावकरांनी घेतली। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या 3 पक्षांनी एकत्र येऊन जुन्या आघाड्या वर काढून आघाडीच्या नावावर इथं मैदान गाजवलं होतं।